वडदा येथे हनुमान जन्मोत्सव उत्साहात सरपंच व गावकऱ्यांच्या पुढाकारातून महाप्रसाद रक्तदान शिबिराचे आयोजन। वडदा नवापूर तालुक्यातील वडदा गावाजवळील शेतात विराजमान असलेल्या जय हनुमान मंदिर वडदा येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त भक्तांनी मोठ्या उत्साहात दर्शन घेतले। सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती। यावेळी होम हवन, महाआरती आणि त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। गावातील नागरिक गेल्या 1998 ते 99 पासून हनुमान दादांची पूजा अर्चना व सेवा करत आहेत। जय हनुमान परिसर हे आमचे दैवत असून रूढी परंपरेनुसार आम्ही दरवर्षी पूजा अर्चना करून महाप्रसादाचे आयोजन करतो। दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात प्रसाद तयार करण्यात आला अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली। भाविकांच्या मते वाढते वाले हनुमान दादा म्हणून प्रसिद्ध असलेल्या या मंदिराचे नाव केवळ तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे। येथे होणाऱ्या प्रत्येक भाविकांची मनोकामना पूर्ण होते असा विश्वास भक्तांमध्ये आहे। यंदाच्या हनुमान जन्मोत्सव कार्यक्रमात वडदा गावचे सरपंच रवींद्र वसावे आणि उपसरपंच राजू कोकणी यांनी प्रमुख भूमिका बजावली। तसेच सुमन गावित, सामाजिक कार्यकर्ते संजय कोकणी, हिरालाल गांगुर्डे, ग्रामपंचायत सदस्य मंगल कोकणी, विलास कोकणी, अनिल वसावे, रमेश वसावे, अमरसिंह कोकणी आणि विनोद वसावे यांच्या परिश्रमातून कार्यक्रम यशस्वी पार पडला। गावकऱ्यांच्या प्रमुख सहभागामुळे आणि सरपंचांच्या पुढाकारामुळे वडदा येथे दरवर्षी हा उत्सव अधिक भव्य होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। हनुमान जन्मोत्सवानिमित्त शिरीष कुमार नाईक, राजेश गावित, प्रकाश नाईक, नरेंद्र साबळे, प्रफुल्ल नाईक, योगेश चौधरी आणि संदीप कोकणी यांनी मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले। दरम्यान बजरंग दल यांच्या वतीने जय हनुमान मंदिर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। अनेक भक्तांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली। हनुमान जन्मोत्सव धार्मिकतेसोबतच समाजसेवेचा संदेश देणारा ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। मस्त आज या हनुमान जयंतीच्या निमित्ताने आम्ही इथं कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। तरी आमच्या या दैवताचं पूर्वीपासून आम्ही पूजा करत आलेलो आहे आमच्या गावाच्या रूढी परंपरेनुसार। तरी आमच्या या इथं दैवताची सुरुवात 1998 ते 99 पासून अगदी छोटंसं मंदिर होतं, तिथनं आम्ही सुरुवात केली आणि दिवसेंदिवस आम्ही या भंडाऱ्याचं वाढीव करत जातोय। आणि तसंच आमच्या या जागृत दैवताचं आमच्या जिल्ह्यात एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून मानलं जातं आणि आजच्या या दिवसाला खूप मोठा महाभंडाराचा प्रसाद सुद्धा दिला जातो। असंख्य प्रमाणात भाविक येतात, दर्शन करतात आणि महाप्रसादाचा लाभ घेतात। संस्थापक पुरुषोत्तम महिरराव, तापी परिसर न्यूज, खांडबार।